मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत बीड शहरातील छत्रपती संभाजीनगर फेज 2 मधील प्लॉटिंग। आणि या प्लॉटिंगचं वैशिष्ट्य म्हणजे या प्लॉटिंगचे जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडवरती अतिशय सुंदर अशा प्रकारची पेंटिंग करण्यात आलेली आहे। ही पेंटिंग बघून मला असं वाटलं की ही सर्व पेंटिंग आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवावी, म्हणून मी आता ह्या पेंटिंगचा व्हिडिओ आपल्याला दाखवत आहे। ही बीड शहरामधली पेंटिंग असल्यामुळे प्लॉटिंग असल्यामुळे या ठिकाणी वॉल कंपाऊंडवरती बीड शहराची जी वैशिष्ट्य आहेत, धार्मिक स्थळ वगैरे त्यांची माहिती देणारे पेंटिंग्स, त्याचप्रमाणे विविध संदेश देणारे पेंटिंग या ठिकाणी वॉल कंपाऊंडवरती करण्यात आलेले आहे। चला तर बघूयात एक एक पेंटिंग आपण। हे आहे बीड शहरामधलं प्रसिद्ध अशा प्रकारचं खंडेश्वरी मंदिराजवळचं खंडोबा मंदिर, आणि ह्या आहेत 2 दीपमाळी। अशा प्रकारची ही सुंदर पेंटिंग आहे। ही पूर्ण भिंत या ठिकाणी पेंटिंग करण्यात आलेली आहे। त्यानंतर आहे हे श्री कंकालेश्वर मंदिर, संपूर्ण पाण्यामध्ये असलेलं हे मंदिर आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसत आहे की हे वारकरी आहेत, काय संदेश देतात ते बघूयात। एक वारकरी आणि सामान्य माणसाला वारकऱ्यांनी दिलेला संदेश या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे की देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमावू पण जीवाभावाची माणसं। या पेंटिंग मधून वारकऱ्यांनी अतिशय मोलाचा संदेश दिलेला आहे। पुढचं चित्र आहे बचपन के कंधे पर जिम्मेदारी नहीं, खेलने और पढ़ने का अधिकार दे। म्हणजे मुलांचे बाल मजुरी रोखण्यासाठीचा हा संदेश आहे। पुढचं हे चित्र आहे निसर्ग, झाडी आणि कृषीप्रधान देशाचं वैभव असलेला हा बळीराजा बैलगाडीमध्ये बसून जात आहे। हे आहेत विविध कार्टून्स की जी मुलांना खूप आवडतात। अशा प्रकारचे कार्टून्स या भिंतीवरती पेंटिंगद्वारे रेखाटण्यात आलेले आहेत। अतिशय मनमोहक अशा प्रकारची ही पेंटिंग आहे। कार्टून मधले विविध पात्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेले आहेत, मोगली वगैरे। आणि या ठिकाणी प्लॉटिंग मधली मुलांना खेळण्यासाठीची बाग आहे, गार्डन। त्यामुळे या ठिकाणी मुलांचे आवडते कार्टून्स देखील चित्र काढण्यात आलेले आहेत, त्यामुळे नक्कीच हा भाग मुलांना देखील खूप आकर्षक वाटणारा आहे। प्रशस्त अशा प्रकारचे 30 फुटाचे सिमेंट रोड, सर्वत्र झाडी लावलेली आहे या प्लॉटिंग मध्ये। हे कार्टूनचे पात्र, या ठिकाणी बसण्यासाठी बेंच आहे। हे मोटू पतलूचं कार्टूनचं चित्र आपण बघू शकतो। या ठिकाणी ह्या प्लॉटिंग मधलं हे संपूर्ण गार्डन आहे। गार्डन मध्ये झाडी लावण्यात आलेली आहेत आणि त्याला ठिबक सिंचनद्वारे पाणी देखील देण्यात येत आहे। सध्या सुद्धा हे चालू आहे, आपण बघू शकतो। यानंतर हे विविध खेळ खेळणारे मुले आणि मुली या ठिकाणी रेखाटण्यात आलेली आहेत या भिंतीवरती। पुढे गेल्यानंतर आपण बघू शकतो की ज्यांच्या जीवावरती संपूर्ण देश सुखाने जगतो असे आपले जवान रणगाड्यामध्ये बसून जात असताना आपला सर्वांचा अभिमान भारतीय तिरंगा हातामध्ये घेऊन जात असतानाचं रेखाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे मागे आपले जवान आहेत।
भारताचा स्वाभिमान, अभिमान, गर्व म्हणजेच हे आपले जवान. त्यानंतर बीडवासियांचं खूप दिवसांचं स्वप्न जे आहे की बीडला रेल्वे यायला पाहिजे. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळेस बीडचे राजकारणी लोक मोठमोठी आश्वासने देत असतात. सगळ्या पक्षांचे आणि सगळ्या घराणेशाहीतील राजकारण्यांनी या रेल्वेच्या जीवावरती खूप वर्ष बीडच्या लोकसभेमध्ये रेल्वेच्या नावाखाली खूप दिवस खासदारकी भोगलेली आहे. प्रत्येक निवडणुकीला ते सांगतात की आम्ही पुढच्या निवडणुकीला रेल्वेमध्ये बसून प्रचाराला येऊ. परंतु हा व्हिडिओ आपण 2024 लोकसभा जवळ आलेल्या असतानाच म्हणजेच 24 मार्च 2024 रोजी शूट करत आहोत. त्या दिवशी पण अद्याप बीडला रेल्वे आलेली नाही आणि रेल्वेचा प्रचार सध्यासुद्धा रेल्वेत बसून येऊ म्हणणारे सुद्धा 4 व्हीलरमध्ये येऊनच प्रचार करायला सुरुवात करत आहेत. असो, तर हे बीडवासियांचं स्वप्न किमान भिंतीवर तरी पूर्ण होताना पेंटरने तरी ते चित्र पूर्ण केलं, परंतु राजकारणी लोकांना काही ते अद्याप जनतेचं स्वप्न पूर्ण करता आलेलं नाही. हे अशा प्रकारचं बीडचं स्वप्न असलेली रेल्वे. त्यानंतर छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ असलेलं पवित्र अशा प्रकारचं हे स्थळ आहे, ते म्हणजे शिवनेरी किल्ला. महाराष्ट्राची संपूर्ण किल्ले संस्कृती या ठिकाणी चित्रकाराने वॉल पेंटिंगवरती चित्रांकित केलेली आहे. हे आहे प्रतापगडाचं चित्र. अतिशय सुंदर पेंटिंग या ठिकाणी चित्रकारांनी काढलेली आहे. त्यानंतर आपण बघू शकतो हे चित्र आहे सिंहगडाचं. त्यानंतर सिंधुदुर्ग सागरी किल्ला. नंतर आपण बघू शकतो लोहगड. हा आहे पन्हाळा किल्ला. अतिशय सुंदर पेंटिंग दिसत आहे. त्यानंतर पुरंदर. हा आहे स्वराज्याची राजधानी असलेला रायगड. शिवनेरीवरती शिवरायांचा जन्म झाला आणि रायगडावरती महाराजांचा मृत्यू झालेला आहे 3 एप्रिल 1680 रोजी. खेळत खेळत मुलांवर देखील या किल्ल्यांकडे बघून छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांच्या मनामध्ये उजळणी होणार आहे आणि त्यांना प्रेरणा देणार आहे. अशा प्रकारची खूप सुंदर पेंटिंग या गार्डनमध्ये प्लॉटिंग करणाऱ्यांनी काढून घेतलेली आहे. खरंच या प्लॉटिंग करणाऱ्यांचं देखील नक्कीच त्यांच्या कल्पकतेचं या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. हे मावळे. त्यानंतर हे विविध खेळ खेळणारे खेळाडू, योगा, ध्यान, अशा प्रकारची पेंटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की एक सुसंस्कृत भारतीय महिला आपल्या अंगणातील तुळशीला दीपक लावताना या ठिकाणी रेखाटण्यात आलेली आहे. अतिशय बोलकं आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारं चित्र हे रेखाटण्यात आलेलं आहे. आणि यानंतर आहे ही आपली राजमुद्रा. उगवता सूर्य, सह्याद्रीमधून उगवणारा हा सूर्य आहे आणि त्याच तेजाने तळपणारे महाराज देखील या ठिकाणी भिंतीवरती रेखाटण्यात आलेले आहेत. आणि ही आहे स्वराज्याची राजमुद्रा.
अतिशय कल्पक पेंटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण बघू शकतो हे आहेत तुतारी वाजवणारे मावळे, डफ। ही आहेत भारतीय संस्कृतीमधली वेगवेगळी वाद्य। ही आपली पारंपरिक वाद्य वाजवणारे वादक देखील भिंतीवरती रेखाटण्यात आलेले आहेत आणि भारतीय संस्कृतीला उजाळा देण्यात आलेला आहे। ताशा, अशा प्रकारची विविध भारतीय संस्कृतीमधली पारंपरिक वाद्य या ठिकाणी भिंतीवरती अतिशय सुंदररित्या रेखाटण्यात आलेली आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच सर्वत्र शेअर करा आणि व्हिडिओ पाहून कसा वाटला आपल्याला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वत्र प्लॉटिंगमध्ये अशा प्रकारचा एक चांगले संदेश देणारे पेंटिंग प्लॉटिंग करणाऱ्यांना पण सुचेल आणि करून घेणाऱ्यांना पण सुचेल आणि या चांगल्या गोष्टीचा प्रचार व्हायला नक्कीच वाव मिळेल। चला तर भेटूयात अशाच प्रकारच्या पुढील व्हॅल्यू ॲडिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना नमस्कार।